आज माघी कृष्ण नवमी म्हणजे श्री रामदास नवमी निमित्त मला त्यांनी लिहिलेल्या दासबोधातील एका श्लोकातून महत्वाचा स्पिरिच्युअल विचार शेअर करावासा वाटतोय. दासबोध, दशक दुसरा, समास 10वा, श्लोक 8वा. समूळ ग्रंथ पाहिल्या विण, उगाच ठेवी जो दूषण, गुण सांगता अवगुण पाहे, तो एक पढत मूर्ख श्रीराम. समर्थ रामदासांनी 400 वर्षांपूर्वी एक शब्द वापरला, पढत मूर्ख. इट लिटरली मीन्स अन एज्युकेटेड फूल. श्लोकाचा शब्दशः अर्थ असा आहे की संपूर्ण पुस्तक वाचल्याशिवायच जो व्यक्ती पुरुष किंवा स्त्री उगाच त्या पुस्तकाला नाव ठेवतो किंवा त्यावर टीका टिप्पणी म्हणजे क्रिटिक करतो, ज्याला चांगल्या गोष्टींपेक्षा म्हणजे असं म्हणूया पॉझिटिव्ह गोष्टींपेक्षा दुर्गुण म्हणजे निगेटिव्ह गोष्टी आधी दिसतात, तो म्हणजे एक पढत मूर्ख. शिकून सवरून देखील त्याचा उपयोग व्यवहारात न करू शकणारी व्यक्ती म्हणजे पढत मूर्ख. आजच्या 2026च्या मॉडर्न जगात आपल्या आजूबाजूला पाहिलं तर काय दिसतं? लोक फक्त हेडलाईन्स वाचतात, संपूर्ण आर्टिकल वाचत नाहीत. व्हॉट्सअप मेसेजेस सोर्स व्हेरीफाय न करता उठसूट फॉरवर्ड करतात. वी ट्रस्ट व्हायरल रील्स ओव्हर व्हेरीफाईड फॅक्ट्स. AI टूल्सनी इन्स्टंटली दिलेलं आउटपुट आपलं डोकं न लावता कॉपी पेस्ट करतात. असं करणारे सगळे आजच्या जगातले पढत मूर्ख आहेत असंच म्हणायला हवं ना. AI gives answers, but it gives probability, not the truth. Dashboards give data, but without interpretation, data misleads. Experience gives confidence, but without reflection, confidence becomes ego. वर्किंग प्रोफेशनल्स जेव्हा म्हणतात, मला एवढ्या वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, हे नवीन AI टूल मला काय कामाचं? दॅट्स नॉट विजडम, दॅट्स एज्युकेटेड ॲरोगन्स. आधी ते नवीन AI टूल वापरून तर बघा, नीट शिकून तर घ्या आणि मग त्यावर तुमचं ओपिनियन फॉर्म करा. नुसते इतरांचे रील्स किंवा न्यूज बघून नाही, तर स्वतः शिकून आणि वापरून ठरवा. तुम्हाला देखील रामदासांनी सांगितलेलं पढत मूर्ख व्हायचं नसेल तर पॉज अँड आस्क युअरसेल्फ, एम आय ट्रुली लर्निंग और जस्ट रिॲक्टिंग? एम आय सीकिंग क्लॅरिटी और डिफेंडिंग माय ओपिनियन? एम आय चेकिंग ऑल फॅक्ट्स और जस्ट फॉर्मिंग माय सुपरफिशियल ओपिनियन?